व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, काही काही लोक असे असतात ना, ज्यांच्याकडून आपण काहीही अपेक्षा करू शकत नाही. म्हणजे काही गोष्टी तर अशा आहेत ज्यांची आपण अपेक्षा करणं सोडूनच द्यायला हवं. त्याचपैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील. आता मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडून काय अपेक्षा? तर बाबा, मनोज दादा जरांगे यांनी थोडं सभ्यपणे बोलावं, थोडं सुसंस्कृतपणे बोलावं. पण ही अपेक्षा करणंच त्यांच्याकडून चूक आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांचे समर्थक म्हणा किंवा मनोज जरांगे स्वतः म्हणा, हे नेहमी असं सांगतात की माझी भाषा रांगडी आहे, माझी भाषा गावठी आहे आणि मी याच भाषेमध्ये बोलणार आहे वगैरे वगैरे. अरे ठीक आहे, रांगडी भाषा असणं, गावठी भाषा असणं गावठी भाषा असणं एक वेळ आपण समजू शकतो. पण वाक्यागणिक शिव्या देणं आणि अश्लाघ्य शब्द वापरणं हा कुठल्याच संस्कारांचा भाग नाहीये, हा कुठल्याही संस्कृतीचा भाग नाहीये. खास करून तेव्हा जेव्हा आपण एखाद्या मंचावर उपस्थित असतो, समोर शेकडो हजारोंचा जनसमुदाय आपल्या समोर आहे, तेव्हा बोलत असताना आपण काय मेसेज देतोय याचं तरी किमान आपल्याला भान असायला हवं. ठीक आहे, तुम्ही तुमचं म्हणणं अत्यंत व्यवस्थित शब्दांमध्ये मांडू शकता, मग ती भाषा गावठी असो, रांगडी असो, हरकत नाही ना. पण प्रत्येक वेळी शिव्या देणं, कमरेखालची भाषा वापरणं हे सुशिक्षितपणाचं लक्षण तर अजिबातच नाहीये. आता मनोज जरांगे यांनी भीम जयंतीला एक भाषण ठोकलं. ते भाषण ठोकत असताना सुद्धा मनोज जरांगे यांनी कमरेखाली बरेच वार करून टाकलेले आहेत. असे शब्द वापरलेले आहेत की ते शब्द पूर्ण ऐकवणं सुद्धा आम्हाला शक्य नाहीये. मित्रांनो, खरं तर काय होतं माहितीये का की कधी कधी असं वाटतं की मनोज जरांगे हे वैफल्यग्रस्त झालेले आहेत का, की त्यांच्या मागे अगोदर जसा अफाट जनसमुदाय होता तसा आजकाल दिसत नाहीये. अंतरवली सराटीमध्ये आधी जशी गर्दी दिसायची तशी गर्दी आता दिसत नाहीये. याचं त्यांना काही टेन्शन आलेलं असावं का? कारण अचानक प्रसिद्धी झोतामध्ये आल्यानंतर सतत लाईमलाईट मध्ये राहण्याचा एक अट्टाहास जो असतो माणसाचा, तो कुठेतरी त्याच्या ऱ्हासाला सुद्धा कारणीभूत ठरू शकतो. आणि कदाचित त्याचं उदाहरण हे मनोज जरांगे असू शकतात बरं का. आता भीम जयंतीला मनोज जरांगे यांनी जे काही भाषण केलेलं आहे, तेव्हा तिथे अनेक जण त्या मंचावर उपस्थित होते, वेगवेगळ्या समाजाचे, वेगवेगळ्या धर्माचे. अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलेलं आहे ते सर्व भारतीयांसाठी आहे. ते काही एका विशिष्ट समाजासाठी किंवा विशिष्ट जातीसाठी नाही आहे, ते सर्वांसाठी आहे, सर्वसमावेशक आहे ते, आणि त्याचा आदरच आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानसूर्य होते. म्हणजे त्यांनी जे थिसिस केलेले आहेत, त्यांनी जो रिसर्च केलेला आहे, आपण त्या म्हणजे कणभर सुद्धा नाही आहोत त्यापुढे. इतका व्यासंग दांडगा होता बाबासाहेब आंबेडकर यांचा. अशा थोर व्यक्तिमत्वाच्या जयंतीला जेव्हा आपण भाषणाला उभे राहतो तेव्हा आपण आपली भाषा कशी ठेवायला पाहिजे होती? किमान काही प्रोटोकॉल्स असतात, काही एक मर्यादा असते, ती ओलांडू नये एवढीच एक माफक अपेक्षा जर कोणी केली तर त्यात गैर असं काय आहे? मित्रांनो, आता तुम्ही जे फोटोज आणि व्हिडिओ क्लिप्स बघितले ना, ते आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण आपल्या बळीराजासाठी, शेतकऱ्यासाठी, त्याच्या लेकरांसाठी, त्याच्या कुटुंबासाठी, त्याची पडलेली घर बांधून देण्यासाठी काम करतोय. कॅन्सरग्रस्त रुग्ण, त्यांचे औषध उपचार आणि त्यांचे हालाखीच्या परिस्थितीत असलेले नातेवाईक यांच्या जेवणाची आपण सोय करून देतोय. तर हे काम चालूच आहे. या सत्क्रमामध्ये आपणही सहभाग घ्यावा. सगळे आपलेच हिंदू माता बंधू भगिनी आहेत. मित्रांनो, आपण होता होईल तेवढं आपल्याच्यानं करूया. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान देता येऊ शकतं ते निश्चित द्या. स्क्रीनशॉट ट्रान्झॅक्शनचा व्हॉट्सअपवर नक्की टाका, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून त्याची डिजिटल पावती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. चला, आता पुन्हा मूळ मुद्द्याकडे वळूया आपण. तर झालंय काय की मनोज जरांगे हे सुरुवातीपासूनच जी भाषा वापरत आलेली आहे ती संविधानिक तर म्हणता येतच नाही.
त्याचं कारण असं आहे की तुझ्या घंट्या आवळल्या ना, मस्ती आली करे, लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करावं लागतंय, हे असले वाक्य त्यांचे, असले विधान आहे. बरं, जेव्हा पत्रकार यांना प्रश्न करतात की अहो तुम्ही असं का बोलले, हे लगेच घुमजाव करतात. आता अर्थात शरद पवार यांच्याकडून विद्या घेतलेली असल्यामुळे पलटी कशी मारायची हे मनोज जरांगे यांना चांगलंच माहिती आहे. पण मनोज जरांगे यांना एका गोष्टीचा विसर का पडतो की ते जे काही बोलत आहेत ते सगळं रेकॉर्ड होत आहे, ते इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ते वर्षानुवर्ष इंटरनेटवर, युट्यूबवर सगळीकडे असणार आहे. सर्च केला थोडासा की हे सगळे व्हिडिओ समोर येणार आहेत. आता बघा तुम्ही, मनोज जरांगे यांनी भीमजयंतीला जे भाषण केलं ना, त्यातली एक छोटीशी क्लिप तुम्हाला दाखवतो, ती एकदा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं त्या दिवशी काय बोलायला हवं होतं. आणि म्हणून हे खोट्या बातम्या पेरत आहेत. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्त काही गोष्टी खऱ्या बोलल्या पाहिजेत. आजचा दिवस तरी पवित्र आहे. आमचं आणि मुसलमानाचं भांडण लावून देते. हिंदू मुस्लिम, हो हिंदू आम्ही, कट्टर हिंदू आहेत. हा कट्टर आहेत ते, पण हिंदू आम्ही कधीच बदलणार नाहीत. कडवट हिंदू आहेत, पण छत्रपतीचे हिंदुत्व लागतं आम्हाला, तुमचं नाही. तुमचं तिकडे गांडीत घाला तुमच्या. कट्टर आहेत ते, पण हिंदू आम्ही कधीच बदलणार नाहीत. कडवट हिंदू आहेत, पण छत्रपतीचे हिंदुत्व लागतं आम्हाला, तुमचं नाही. तुमचं तिकडे गांडीत घाला तुमच्या. मनोज जरांगे म्हणतात आम्ही कट्टर हिंदू आहोत, मान्य आहे. मनोज जरांगे म्हणतात की आमचं हिंदुत्व हे शिवछत्रपतींचं हिंदुत्व आहे, मान्य आहे. पण मग पुढचं वाक्य उच्चारायची गरज काय होती की तुमचं हिंदुत्व टिंब मध्ये घाला? काही गरजच नाही ना. उगीच कशाला खाजून खरूज आणायचा? मनोज जरांगे यांच्या अशाच वक्तव्यांमुळे समाजामध्ये तेढ निर्माण होत चाललेली आहे, इव्हन झालेलीच आहे. गावगाडा जो सुरळीत चालू होता तो विस्कळल्या जमा झालेला आहे आता. आणि ह्याला कारणीभूत फक्त मनोज जरांगेच आहेत असं नाहीये. याला कारणीभूत सुप्रिया सुळे सुद्धा आहेत, रोहित पवार पण आहेत, आणि आधारवड करामती काका बारामतीचे, त्यांनी तर म्हणजे वणवाच पेटवलाय जाती द्वेषाचा. आता काय काय तर त्यांनी मध्यंतरी वारकऱ्यांवर सुद्धा टोलेबाजी करायला सुरुवात केली. पवार साहेबांनी एक त्यांच्या पक्षाने 20 महाराजांची यादी जाहीर करण्याचं ठरवलंय की म्हणे हे प्रतिगामी आहेत आणि हे वारीत घुसलेले आहेत. का तर म्हणे यांना भगवीकरण करायचंय वारीचं. पवार साहेब, संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली आणि निवृत्ती दादा, त्यानंतर सोपान काका आणि मुक्ताबाई, हे जेव्हा वारीला जायचे किंवा कुठेही जायचे, तीर्थाटनाला जायचे, तेव्हा त्यांची वेशभूषा काय असायची? भगवी वस्त्रच असायची ना अंगावर, वल्कलच असायची ना. मग भगव्याचा एवढा तिरस्कार का? आणि मग यावर मनोज जरांगे काय म्हणणार आहेत? हे हिंदुत्व आहे म्हणजे भगवं सोडा, हे हिंदुत्व असं कसं होऊ शकतं? बरं, हे तेच मनोज जरांगे आहेत जे अर्ध्या रात्री गुपचूप राकेश टिकेत सोबत मीटिंग करायला जातात, एका मंचावर बसतात, त्यांच्या बाजूला बसतात. कशासाठी? बरं, राकेश टिकेत हा काही राष्ट्रप्रेमी नाही आहे, हा देशद्रोही माणूस आहे. शेतकरी आंदोलन कसं पेटलं होतं, त्याचे काय काय दुष्परिणाम झालेले आहेत, अख्ख्या जगानं बघितलेलं आहे. त्या राकेश टिकेत सोबत यांचं साटलं होतं. याच्या पुढची गोष्ट, इम्तियाज जलील आणि सज्जाद नुमानी यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा का केली मनोज जरांगे यांनी? हे हिंदुत्व आहे का? काय कारण होतं? एरवी जेव्हा गव्हर्नमेंटचे अधिकारी, IAS ऑफिसर्स किंवा सेक्रेटरीज वगैरे आंदोलनाच्या वेळी ज्यांना भेटायला यायचे, तेव्हा ते हातात माईक घेऊन बसायचे आणि समोर बसवायचे अधिकाऱ्यांना, त्यांनाही झापायचे, त्यांनाही असल्याच भाषेमध्ये बोलायचे. तेव्हा उघड उघड चर्चा करायची होती त्यांना कधीही बंद दाराआड काहीच करायचं नव्हतं. मग सज्जाद नुमानींसोबत जे कट्टर मुस्लिम आहेत त्यांच्यासोबत बंद दाराआड मनोज जरांगे यांनी नेमकी काय चर्चा केली असावी?
इम्तियाज जलील सोबत नेमकी काय चर्चा केली असावी? विधानसभा निवडणुकीच्या वेळी मनोज जरांगे यांनी एक घोषणा दिली होती की मुस्लिम्स, दलित आणि मराठा यांनी एकत्र यायला हवं. आणि त्यानंतर बघा या भाजपवाल्यांचा, या एकनाथ शिंदेंचा, अजितदादांचा कसा सुपडा साफ होत होता. या अगोदर लोकसभेच्या वेळी सुद्धा यांनी सांगितलं होतं की एका मतदारसंघातून 2-2 हजार फॉर्म भरा. एकानंही भरला नाही. या सगळ्यामध्ये नुकसान कोणाचं झालं? मराठ्यांचंच. तो मंगेश साबळे बिचारा तो घायकुतीला आला. कशामुळे? यांच्या भोंजाव करण्याच्या वृत्तीमुळे. विधानसभेला तेच झालं. वारे खूप घोषणा केल्या, आम्ही उभे राहणार, आम्ही उभे राहणार, आम्ही हे करणार, आम्ही ते करणार. आणि नंतर म्हटले की नाही नाही, आमचे समीकरणं जुळत नाहीयेत, त्याच्यामुळे आता आम्ही बॅकआउट होतोय. मात्र तुम्ही यांना मतदान अजिबात करू नका, तुम्ही त्यांना मतदान करा. काय परिणाम झाला? सुपडा साफ झालेला आहे राष्ट्रवादीचा. रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये फक्त 10 आमदार आहेत उद्धव ठाकरेंचे, काँग्रेसचे 16. मुसंडी मारली ना महायुतीने. कशाच्या जोरावर मारलेली असेल? त्याचं कारण असं आहे की त्यांची एक स्ट्रॅटेजी आहे. लोकांच्या मध्ये मिसळून लोकांच्या भावना समजून घेऊन काम करणे, ही त्यांची स्ट्रॅटेजी. उगीच आरबट चरबड बोलत सुटायचं, शिव्या देत सुटायचं. ते तात्पुरत्या टाळ्या मिळतात, नाही असं नाही आहे. शिट्ट्या मिळतात, टाळ्या मिळतात, पण त्या दीर्घकालीन नाही आहेत ना. आता सुद्धा मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की पुढच्या निवडणुकीला दलित, मुस्लिम्स आणि मराठा यांनी एकत्र यावं आणि मग बघा कसा धुरळा उडतो ते, आणि सगळं साफ होऊन जाईल मैदान, सगळा सुपडा साफ होईल. हे आत्ता असं म्हणतायत. मात्र परत निवडणूक तोंडावर आली की हे घोषणा करणार, आणि जेव्हा फॉर्म भरायचे असतील, उमेदवारी अर्ज दाखल करायचे असतील, तेव्हा ही माघार घेणार, जशी अगोदर घेतली होती. या आधी सुद्धा म्हणजे बघा, मनोज जरांगे हे स्वतःच्या विधानावर कधीही ठाम नसतात. त्याचं उदाहरण एक व्हिडिओ नुकताच आम्ही केला होता की मनोज जरांगे यांनी घोषणा केली होती की माझी तब्येत सध्या खालावलेली आहे, मी काही दिवसांचाच पाहुणा आहे आणि 1-1.5 वर्ष तरी आता मी बाहेर पडणार नाही. कृपया मला कुठल्याही कार्यक्रमाला बोलवू नका, कुठल्याही लग्न कार्याला बोलवू नका, मी कुठेही जाणार नाही, मी काहीही करणार नाही, मी आता इथेच थांबणार अंतरवलीमध्ये. तेव्हाच त्याच व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की मनोज जरांगे जे बोलत आहेत ते 1 महिन्याच्या आतमध्ये पलटणार आहे. आणि पलटलं, पडले, बाहेर पडले. आता काय? भीम जयंतीच्या निमित्ताने तिथे दलित, मुस्लिम आणि मराठा एकत्रीकरणाचा घाट घालायला सुरुवात केली. दुसरीकडे ज्या मराठा युवकांवर 800 गुन्हे जे आहेत, 80 गुन्हे जे आहेत ते अजिबात मागे घेतले जाणार नाहीत असं गव्हर्नमेंटनं स्पष्ट केलेलं आहे. बरं, हे जे स्पष्ट करण्यात आलेलं आहे ते सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार करण्यात आलेलं आहे. यामध्ये काही महाराष्ट्र शासन किंवा गृह मंत्रालयाचा काहीही संबंध येत नाही. मग उगीच देवेंद्र फडणवीस यांच्या नावानं खडे फोडण्यामध्ये काय अर्थ आहे? काहीच नाही. उलट पक्षी मनोज जरांगे यांनी एक टीम उभारावी, ज्यांना कायदा कळतो अशी टीम उभारावी आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन लढा द्यावा. पण नाही, हे म्हणतायत की नाही आम्ही आता आंदोलन करणार. अरे आंदोलन करून होणार काय? म्हणजे परत तेच, परत दंगली, परत जाळपोळ, परत बस फोडायच्या, परत सरकारी मालमत्तेचं नुकसान करायचं, आणि विनाकारण ही तरुण पोरं अंगावर गुन्हे घेऊन परत आतमध्ये जाणार. सरकारी मालमत्तेचं नुकसान झाल्यानंतर हा गंभीर गुन्हा दाखल होतो आणि त्याचमुळे हे 80-81 गुन्हे अजिबात मागे घेतले जाणार नाहीत, हे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार पुढे आलंय. त्याच्यामुळे आता मनोज जरांगे आणखी संतापलेले आहेत. त्यांची आता मोठ बांधणी सुरू आहे आंदोलनाच्या दृष्टीनं, आणि परत काहीतरी वादळ उभं करायचं त्यांचं चाललेलं आहे आता. पण हेच म्हटले होते ना की आता 1-1.5 वर्ष मी बाहेर पडणार नाही म्हणून. मग आता आंदोलन कशासाठी? तर मित्रांनो, मनोज जरांगे यांना सवय लागलेली आहे लाईमलाईटमध्ये राहायची, काहीतरी करायचं आणि चर्चेत राहायचं. ही रोहित पवार,
मनोज जरांगे, संजय राऊत हे सगळे एका माळेचे मणी आहेत. यांना कन्स्ट्रक्टिव्ह काहीही करता येत नाही. इव्हन यांची ती इच्छाच नाहीये काही कन्स्ट्रक्टिव्ह करायची. यांना फक्त आणि फक्त चर्चेत राहायचं आहे, अदवा तदवा बोलायचं आहे आणि स्वतःचा मार्केट व्हॅल्यू म्हणण्यापेक्षा स्वतःची उपद्रव क्षमता, उपद्रव व्हॅल्यू वाढवायची आहे. हेच सिद्ध होतं यातून, दुसरं काहीच नाही ना. मित्रांनो, या सगळ्या प्रकारावर, या सगळ्या घटनेवर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या कमेंटचं निश्चितच स्वागत आहे. जाता जाता एक छोटीशी विनंती आहे. सुरुवातीला आम्ही तुम्हाला जे व्हिडिओज आणि काही फोटोज जे दाखवले, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण आपल्या हिंदू माता बंधू भगिनी जे आहेत, जे शेतकरी आहेत, त्यांना सेवा पुरवत आहोत. त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. कर्कग्रस्त रुग्ण आणि त्यांचे हालाकीच्या परिस्थितीत असलेले नातेवाईक यांच्या अडचणी दूर करण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करतोय, मनापासून प्रयत्न करतोय. तेव्हा या सत्कर्मामध्ये आपलाही सहभाग असू द्या, त्याची नितांत गरज आहे. मित्रांनो, दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे काही योगदान देता येऊ शकतं निश्चित द्या. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की पाठवा, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून त्याची पावती बनवता येईल आपल्याला. ठीक आहे. तेव्हा प्रभू श्रीरामाचं नाव घ्या. एक एक रुपया अनेकांसाठी लाख मुलाची मदत ठरू शकतो. मित्रांनो, ही माणुसकीची जाणीव मनामध्ये कायम असू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.